माणूस किती गुणवानी किती भजन प्रेमी हे पदव्या लावून समजत नसतं, कपडे घालून समजत नसतं. चेहरा बघितला कीच कळतं ह्या माणसाचं अंतकरण किती सात्विक असेल. आणि नाहीतरी परमार्थ करणं हे रक्तात असावं लागतं. परमार्थ करणं म्हणजे हे सत्वगुणी माणसाचं काम आहे. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ हरदिशी, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ हरदिशी, करावा परमार्थ हरदिशी. तुका म्हणे करावा परमार्थ हरदिशी, करावा परमार्थ हरदिशी. सत्वाचे सामर्थ्य, सत्वाचे सामर्थ्य, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, येथे सत्वाचे सामर्थ्य, येथे सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ हरदिशी, करावा परमार्थ. तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ हरदिशी, परमार्थ हरदिशी, हरदिशी, हरदिशी. हे प्रमाण म्हणजे या घराण्याला अनुसरून आहे महाराज. तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य. अंतकरणात सत्वगुण असल्याशिवाय भगवंताचं भजन शक्यच नाही. आणि आमच्या एकनाथ महाराजांचा काकडा आणि हरिपाठ म्हणजे प्राण होता महाराज. विठोबाचा धर्म जागून त्याच्या चरणी नीट लक्ष लागू म्हणजे आमच्या एकनाथ महाराजांचं जीवन. आणि अशा महात्म्या करताच या अभंग केलेले आहेत. विठ्ठला काहीतरी घराण्याला वसा आणि वारसा असला ना परमार्थ रक्तात मुरले जातो महाराज. हे खरं या घराण्याला वडिलांचा आशीर्वाद आहे, वडिलांचा वसा आणि वारसा आहे. सहज वडीला होती सेवा, सहज वडीला होती सेवा, वडीला होती सेवा, वडीला होती सेवा, म्हणून पूजितो या देवा, म्हणून पूजितो या देवा, म्हणून पूजितो या देवा, म्हणून पूजितो या देवा, पूजितो या देवा, पूजितो या देवा. सहज वडिले होती सेवा, म्हणून पूजितो देवा, म्हणून पूजितो देवा, म्हणून पूजितो देवा. वडीला होती सेवा, म्हणून पूजे येतो देवा, म्हणून पूजितो या देवा, देवा म्हणून पूजितो देवा, देवा या देवा, देवा देवा. सहज आवडीला होती सेवा म्हणून पूजितो या देवा. भजन वारकऱ्याचा आदर कोणाच्या घरी शक्य नाही महाराज. हे काम कोणाचे आहेत? भाग्यवंता हेची काम, भाग्यवंता हेची काम, भाग्यवंता हेची काम, भाग्यवंता हेची काम. बापे नाम वै खरी, बाप नाम वैखरी, टाळ्या वाजवा हो, टाळ्या वाजवा. बापे नाम वैखरी, नाम वैखरी, बापे नाम वैखरी. हे भाग्यवंता येची काम, वाचे नाम वैखरी, वाचे नाम वैखरी, वैखरी. वाचे नाम वैखरी. हे भाग्यवंता हेची काम, बापे नाम वैखरी, हा नाम वैखरी, वाचे नाम वैखरी. भाग्यवान माणसाचं काम आहे भजन कीर्तन. थोडं पुढे या गुरुजी, थोडं थोडं पुढे या. टाळ वाजवा सगळे टाळकरी. विठ्ठला कीर्तन म्हणजे ऋषिकेश दादा एकल्याचा खेळ नाही. पहिला कीर्तनकाराचा प्राण म्हणजे मृदंग आहे, दुसरा कीर्तनकाराचा प्राण म्हणजे भजन गायक, आणि तिसरा कीर्तनकाराचा प्राण म्हणजे पुढं बसणाऱ्याचे तोंड. हे लय महत्वाचं आहे. विठ्ठला इतक्या लांबून येऊन प्रसन्नता ही कीर्तनाची पावती बरं का महाराज. काल एक म्हातारं माया पुढे बसलं ना, असं तोंड केलं, त्याचं तोंड बघितलं महाभंगच विसरला. कोणता घ्यावा सुधरा ना. प्रसन्नता कीर्तन करून भजन करून परमार्थ करून काय मिळालं? आपल्या चेहऱ्यावरचा आनंद ही परमार्थाची पावती. विठ्ठला कीर्तन भजन वारकऱ्यांचा आदर वारकऱ्याची सेवा ही रक्तात लागते महाराज. आणि भजन कीर्तन कोणाच्या बी घरी नाही महाराज. आता हे गेले महाराज, 5व्या पुण्यस्मरणाला कीर्तनच करावं ही सद्बुद्धी देणारा परमात्मा आहे महाराज. नाही तर वडिलांचं वर्ष श्राद्ध नाही महाराज, दावा कोणी घालीत नाही.
पण या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद. कारण मी पहिल्यानेच म्हणलं भाग्यवान पुरुषाचं हे काम आहे. भाग्यवंत घरी भजन पूजन आवाज मोकळा कर. भाग्यवंत घरी भजन त्याची वाट पाय रघुनंदन भाग्यवंत घरी भजन पूजन वा वा टाळ करी जय हो. भजन पूजन याची वाट पाय भाग्यवंत घरी भजन याची वाटप आहे रघुनंदन. भाग्यवान पुरुषाचं काम आहे. ही परमार्थाला अतिशय पवित्र घराणा हा चव्हाण परिवार सर्वांना धन्यवाद देतो. तुमचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. आणि जाणं तर प्रत्येकाला अपरिहार्य आहे. कारण या लोकाचं नावच मृत्यूलोक आहे. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत तिथं राहायचं आणि आयुष्य संपल्याच्या नंतर इथला प्रवास संपतो. फुलातला सुगंध गेला फुलाला किंमत नाही. भुईमुगाच्या शेंगातला दाना गेला टरपालाला किंमत नाही. आणि शरीरातलं आयुष्य गेला याला किंमत नाही. फुलातला सुगंध गेला फुलाचा मुक्काम कचरा कुंडीत. भुईमुगाच्या शेंगातला दाना गेला टरपालाचा मुक्काम चुलीत. आणि माणसाच्या शरीरातलं आयुष्य गेलं याचा मुक्काम तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. आणि त्या मुक्कामाचं नाव आहे लक्ष याला ठाव स्मशानीचा. झाला प्रतारूप शरीराचा पाव झाला प्रतारूप शरीराचा पाव झाला प्रतारूप शरीराचा भाव रक्षियला आज स्मशानीचा चाट वाला चाट रक्षियला स्मशानीचा रक्षियला स्मशानीचा रडती रात्र दिवस रडती रात्र दिवस कामक्रोध माया रडती रात्र दिवस हरी बोल. कामक्रोध माया रडती रात्र दिवस काम क्रोध माया रती रात्र दिवस काम क्रोध माया माया रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. शेवटचा मुक्काम आपला कुठे स्मशान वाट्यात. पहिला शेवट मुक्काम आहे बरं. आणि हे आपल्या ध्यानात नाही. किती मोठा माणूस असू दे शेवट त्याचा कुठं होणार आहे. माणूस मेल्यावर घरात किती तास ठेवते तुमच्या इकडे. नाही सुधरत नाही का बोलत नाही. चौकदार कसं आहे किती तास 4 तास. आणि लय आमदार खासदार यायचा असेल तर 7-8 तास तेव्हा म्हणजे दिवस तिथंच घालत त्याचा. जास्त तास ठुसीत का लय झालं 4 तास म्हणजे ते लय झाली. लय मुलगी जर कुठं लांब दिलेली असेल दूरचा प्रवास असेल तर मग थोडे 2 तास वाढले जातील. पण शेवट काढा काढा म्हणतीयाचा भूमी झाला भार काढा काढा म्हणतीयाचा भूमी झाला भारे. काढा काढा मनदियाचा भूमी झाला मनदियाचा भूमी झाला मार स्वजन गोत्र करिता ती विचार करिता ती विचार काढा 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 म्हणती याचा भूमी झाला भार वारे वा टाळ करी. म्हणती याचा भूमी झाला भार हे काढा काढा मनदियाचा भूमी झाला मार वा वा. काढा काढा मनदियाचा भूमी झाला भार हरी स्वजन गोत्र
काढा काढा म्हणती याचा भूमी झाला वार. राहता येत नाही महाराज. तुम्ही आम्ही कोण आहेत? देवादिकाला अवतार संपवा लागला. येथे नाही भूर आले अवतार. संपत येथे नाही भूर आले अवतार. येथे नाही ऊर आले अवतार. येथे नाही ऊर आले अवतार. ओ येथे नाही भूर आले अवतार. 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 येथे नाही ऊर 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 आले अवतार. ओ येरती पामर जीव किती. येरती पामर जीव किती. जीव किती. येथे नाही भूर आले अवतार. 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 वा टाळी वाजव बसल्या बसल्या मा. येत नाही ऊर आले अवतार. येत नाही ऊर आले आले. आता अवतार संपले दादा. तुम्ही आम्ही अवतार आहेत का अवतावरले? चौबदार होय चौबदार कसे अवतावरले आहेत का अवतार आहेत आपण? मग अवतार गेले म्हणले आपली काय कथा आहे महाराज? हा जावा लागणार पण जाण्याच्या आत गेल्याच्या नंतर सुद्धा नाव शिल्लक राहिलं पाहिजे. मरणाधी सावध भावे. मरणाधी याचा आवाज होता. सावध भावे. मरणाधी सावध भावे. मरणाधी सावध भावे. हे मरणाधी सावध भावे. मरणाधी सावध भावे. कीर्ती करोनी मरावे. कीर्ती करोनी मरावे. मरणाधी सावध भावे. मरणाधी सावध भावे. कीर्ती करोनी मरावे. मरणा आधी सावध व्हावे. मरणा आदि सावध भावे. कीर्तनाला साथ झाली पाहिजे का साडेसाती? ही मंडळी आली म्हणजे खरंच महाराज तुम्ही माणसं निष्णात पाहिजेत महाराज. कार्यक्रम करणारा सूत्रधार माणूस आहे का ते असं निष्णात पाहिजे. कोणता गायक कुठं बोलवायचा, कोणता वादक कुठं बोलवायचा आणि कोण्या महाराजाला कोणा वादक लागतो हे सूत्रबद्ध पाहिजे. सिद्धांतम तात्पर्यम पकडतो विठ्ठला. हे बऱ्याच लोकांच्या डोक्यात गोड गैरसमज आहे. हे परमार्थ करणं म्हणजे ढिल्या माणसाचे काम आहे. मी तर मोकळं बोलतो, लावू दे युट्यूब, काय बिघडत नाही. ज्याच्या अंगात ताकद आहे त्यांनीच इकडे यायचं, नाही तर आपलं काळं पांढरं काळ्या रानात केलेलं बरं. चोपदार व्हायला मी माणूस कसा पाहिजे? उगा वांबाळलेले माणसं आमच्या जवळ कामाचे नाहीत. कीर्तन करायचं पुढं बी बसायचं ना, ताईट बसायचं असं. आणि वारकाने तर कधी बी प्रसन्न राहायचं. परमार्थ करून काय मिळालं सांगूच नका. तुमचा चेहराच सांगतो काय कमी लय विठ्ठला. लावणी मृदंग श्रुती टाळ आणि सेव ब्रह्मरस आवडीने. इथलाच काळ तुमचा फक्त धन्य. काळ ब्रह्मानंदी सरे. काळ ब्रह्मानंदी सरे. काळ ब्रह्मानंदी सरे. ब्रह्मानंदी सरे. आवडे उरी संचली. आवडे मुरे संतली. काळ ब्रह्मानंदी सरे. काळ ब्रह्मानंदी सरे. आवडे मुरे संतली. काळ ब्रह्मानंदी सरे.
काळ ब्रह्मानंदी सरे काळ ब्रह्मानंदी सरे. इथला तुमचा जो वेळ आहे काळ आहे तो धन्य आहे महाराज. आणि इथून तुम्ही गेले का पुन्हा आपला काळ. एवढीच जागा चांगली आहे. आता 4 माणसं एका जागेवर बसली, चर्चा नीट नाही. 4 महिलांना दिलं धुणं घेऊन गेलं तर हरिपाठ म्हणल्याशिवाय राहत नाहीत. जागा फक्त एवढीच चांगली आहे. आणि जीवन मरण्याच्या अगोदर परमार्थ करा. दबायले हो मोकळं करा नाही याला विठ्ठला. मरणाआधी सावध व्हावे. कीर्ती करोनी दिवा इजल्यावर तेल टाकाव का इजण्याच्या आत टाकाव. विजायच्या. साप निघून गेल्यावर काठी घ्यावं का येण्याच्या आत. तू म्हणता कशाला धसकट आणले होय. चोर आल्यावर सावध व्हा का गेल्यावर. आल्यावर येण्याच्या. हा काही जण चोर गेल्यावर म्हणते मला माहित होतं का खा. उपयोग नाही मारा. चोर येण्याच्या अगोदर माणूस कसा पाहिजे सावध. महापूर आल्यावर गाव सोडाव का महापुरात गेल्यावर. सूचना आल्यावर सोडाव ना. परमार्थ शिजल्यावर जाळ घालायचा का शिजायच्या अगोदर. मी खाली येऊ का. शिजल्यावर जाळ घातला उपयोगाचा आहे का. तू को बरं आहे बोला. शिजल्यावरी जाळ शिजल्यावरी जाळ शिजल्यावरी जाळ वाया जायाचे ते मुळ वाया वाया जायाचे ते मुळ वाया जायाचे ते मुळ वाया जायाचे व्यर्थ केलं. चोर निघून गेल्यावर जाग आली व्यर्थ गेलं. महापूर आल्यावर म्हणला गाव सोडायचं व्यर्थ गेलं. शिजल्यावर जाळ घातला व्यर्थ गेलं. मथारपणात म्हणला मला परमार्थ करायचा होता पण राहूनच गेला. उपयोग नाही व्यर्थ गेलं. जीवन जगायचं ना हे मृत्यू येण्याच्या आत जगा. कारण मृत्यू येणारच. मरण येणं ही प्रकृती. मरण न स्वीकारणं ही विकृती. पण मरणावर विजय मिळवणं ही खरी आपली संस्कृती. मरण एक दिवस येणारच आहे. पण जाण्याच्या आत जाणं तर आहेच पण गेल्याच्या नंतर नाव शिल्लक राहिलं पाहिजे. उत्तमची उरे कीर्तिमाय. दुनिया में आने वाले कुछ नाम करके जाना. 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 वाह वाह जय हो. टाळ टाळ. करके जाना. नाम करके जाना. नाम करके जाना. नाम करके जाना. दुनिया में आने वाले कुछ नाम करके जाना. दुनिया में आने वाले कुछ वाह वाह. नाम करके जाना. दुनिया में आने वाले कुछ नाम करके जाना. काम दुनिया करके में जाना. आने वाले कुछ काम राम करके जाना. जाना जाना. दुनिया में आने वाले कुछ नाम करके जाना कुछ काम करके जाना. गेल्याच्या नंतर बी या लोकांच्या हृदयातून आपण गेलो नाही पाहिजे. एकनाथ महाराज गेले किती वर्ष झाली. 5 वर्षाच्या नंतर सुद्धा आज त्यांचा सुगंध आहे का नाही. जाणं तर प्रत्येकाला आहे पण गेल्याच्या नंतर सुद्धा या मृत्यू लोकात जे आपण जगत होत ना बऱ्याच लोकांचं आपल्या डोक्यावर कर्ज आहे. फक्त आपल्याला त्याचं भान नाही. पहिलं कर्ज आपल्यावर देवाचं आहे. दुसरं कर्ज आपल्यावर संताचं आहे. आणि तिसरं कर्ज आपल्या आईवडिलांचं आहे. म्हणून 4 गोष्टीचा विसर माणसाला कधीच पडू नये. पहिला विसर देवाचा पडू नये. दुसरा विसर संताचा पडू नये. तिसरा विसर ज्या आईवडिलांनी आपल्याला हे जग दाखवलं मायबापाचा विसर पडू नये. आणि महत्त्वाचा अभंगाचं दार आहे मृत्यूचा विसर पडू नये. देवाचा विसर पडला
विसरली तया थोर झाली आणि विसरली तया थोर झाली आणि वैकुंठाशी जाता ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता जाऊराजी ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता परमात्म्याचा विसर कधी पडू नये, कारण शरीर दिला आपल्याला परमात्म्याने, जेने हा जीव दिला तयाचे करीन, ज्याच्याकरता जी वस्तू दिली वापर त्याच्याकरता त्या वस्तूचा करा. देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी ते व्यर्थची गेले. नाना आघाते मृत्यू बनते. अरे अमृत विकोणी कांजी प्याला, रत्ने देऊनी कोंडा घेतला, पर्वत फोडून टोळ धरला न गज. पण परमात्म्याने शरीर दिलं हे केवळ भजनाकरता दिलं, वापर त्याचा भजनाकरताच झाला पाहिजे. वस्तूची किंमत कधी राहत नाही. हातीजवळ गेलं की व्यक्ती कळत नाही, आणि फुकट मिळालं की वस्तू कळत नाही. आता मी जर नुसतं भुकेव आलो का, सरळ लोक काय म्हणणार ऋषी महाराज, सरळ लोक काय म्हणणार, अभ्यास कमी, कुठं गेलेलं नाही, ते ज्ञान नाही. इतकं लोकांनी खाली अर्थ आणलाय. महाराजाचं सुद्धा महाराज लोकांनी सगळं ठरवून घेतलंय. बरं, महाराज कोण्या गाडीत आला, महाराज कोण्या गाडीत आला हे बघू नका. गाडी भेटणं हे प्रारब्धाचा खेळ आहे. महाराज कोण्या गाडीत आला हे त्याचं प्रारब्ध आहे, पण महाराज किती गाथेतून ज्ञानेश्वरीतून आला हे त्याचं पुण्य आहे. पुण्य वेगळं आणि प्रारब्ध वेगळं. पैसा प्रारब्धात लागतो महाराज. काल आमच्या गावाकडे एका बाईने चिठ्ठी फाडली, दिली रुपची 1500 रुपयाच्या चिठ्ठीवर तिला 20 लाखाची गाडी लागली. किती लाखाची? अहो मला भाकरच गेला ना. मला कवर कीर्तन करीत हिंडायचं ऋषी महाराज. मी बी चिठ्ठी फाडीन बघितलं, मला शेगडी लागली. बसा तापत, आता काय करायचं. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे कैलास महाराज. पैसा मिळणं, मान मिळणं, प्रतिष्ठा मिळणं, लोकांनी मानणं हे प्रारब्ध आहे, पण भगवंताने स्वीकार करणं हे पुण्य आहे. विठ्ठला फुकट मिळालं, किंमत नाही. ज्ञानोबराची हरिपाठाची किंमत किती महाराज? हॅलो, लय झालं तर 20 रुपये, 10 रुपये, म्हणून लोकांना त्या ग्रंथाची किंमत कळेल नाही. पण खरं सांगू का, हरिपाठा इतका श्रेष्ठ ग्रंथच कोणता नाही. आणि एकनाथ महाराजांनी हरिपाठ काकडा सोडून दुसरं काही केलंच नाही. बघा, फक्त फुकट मिळालं, कमी किमतीत मिळालं. आता हे ग्रामीणमध्ये मोडत आहे का शहरात मोडत आहे गाव? बरोबर. लाईटची किंमत आपल्याला शहरात राहते का खेड्यामध्ये? शहरामध्ये. का? भरावं लागतं ना. आणि खेड्यामध्ये डीपीओचा आकडा, लोकांचा काकडा ना आपला डीपीओ आकडा. ते कशामुळे होतं? फुकट मिळाल्यामुळे होतं. विठ्ठला भगवंतानी शरीर देताना काय केलंय? फुकट दिलंय. आणि म्हणून याचा असा आपण दुरुपयोग करायलो. म्हणून महाराजांच्या 3 ओव्या येतं. नाक कापून शिमगा खेळाला, डोळे फाडून काजळल्याला, अरे तैसा नरद्या नाडाला नाश केला आयुष्याचा. काय उपयोग आहे? नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. हे सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया. सांगतो तुम्हाशी बजारे विठ्ठला, ज्याच्याकरता जी वस्तू मिळाली
पवित्र शरीर दिलं भजना करता, भजन केलं, देवाचं कर्ज फिटलं. कारण देवाला अपेक्षाच ती. कारण ज्या टायमाला आपण गर्भात होतो कैलास महाराज त्या टायमाला प्रार्थना केली, आठवी न पाय आम्हाला नवस, आठवी न पाय आम्हाला नवस, आठवी न पाय आम्हाला नवस, आठवी न पाय आम्हाला नवस. वा वा. वा टाळकरी क्या बात है. रात्री दिवस पांडुरंग, पांडुरंग, रात्री दिवस पांडुरंग, आठवी न पाय आम्हाला नवस. वा 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 जय हो. टाळी वाजवा कैलास महाराजांकरता. नवस केला भगवंताला. लोकाला नवस करण्याची भरपूर सवय, पण फेडण्याची वेळ आली की लोकाला नको वाटतं. भगवंताला सांगितलं, देवा एकदा या गर्भवासातून मुक्त कर. देव मला मुक्त करतो, पण काय करशील. आठवी न पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस बाहेर आ. देव बदल शरीर दिलं देवानी, भजना करता, वापर करा, भजना करता, कल्याण झालं. तुका म्हणे जन्म आल्याचे. बाबासाहेब महाराज इंगळे गेले, संपत महाराज, पण आज बी आठवण येते महाराज. ज्यांचे आपण 2 शब्द ऐकले त्यांचं कीर्तनात जरूर नाव सांगितलं पाहिजे. ते म्हणले, एक माणूस छत्री घ्यायला दुकानदाराकडे गेला. छत्री आहे का म्हणले, आहे ना. केवढ्याला आहे. 2000ला. लय महाग झाली. दुकानदार म्हणला, महागचा विचार करू नका, 5 वर्ष त्याला बघायचं काम नाही, फक्त 2 नियम सांभाळायचे, उन्हात काढायची नाही आणि पावसात भिजवायची नाही. बरं त्याला विनोद तयार करायची गरज नव्हती. कायलाच बाबा आपोआप होत होती, आणि त्याला नॅचरल विनोद म्हणतात. ते कीर्तनाला आले, रामकृष्ण हरी म्हणले, मग गायकडे दम धराव का नाही, लगेच रूप पाहता चालू केलं. आता ते आम्हाला ठीक आहे, ते इंगळे महाराज होते. ते म्हणले, सासू खमीर असताना सुनाने गप बसायचं. म्हणजे कुठून विनोद तयार करायची गरज नव्हती. कीर्तन झालं, फेटा ठेवला ना, असे यजमानाच्या घरी जाऊ लागले. एक महाराज माणूस आला, म्हणला, महाराज मला बी परमार्थ करू वाटायला. अरे ते म्हणले, नांदून वर माय व्हायना नांदी म्हणती मोह कसं. त्याला कळलं, त्याला धन्यवाद. विठ्ठला. रात्रीचा 1:30 वाजला. 4 चोरांनी एक माणूस धरला ऋषी महाराज, रेटून हाणला. घरी आलं ते रडू लागलं. बायको म्हणली, काय झालं. लय चोरांनी मारलं म्हणे मला. बायको म्हणली, लाज वाटते का, बंदूक होती तुमच्या पैसे, पिस्तूल होता. ते मला ते लपून ठेवला म्हणून जमलं नाही तर ते बी न्याला असता. म्हणजे काय गरज मला सांगा. वस्तू मिळाली पण किंमत कुठं कळाली त्याची, उपयोग नाही. वस्तू मिळाली पण किंमत कुठे. एक जण मला काल म्हणलं, माझ्याकडे ₹1,00,000 मोबाईल आहे पण मला चालितच येत नाही. म्हणलं मला दे ना. वस्तू तुमच्या जवळ, अहो नरदे मिळाला पण किंमत कुठे, कशा करता याचं ज्ञान नाही महाराज. आणि याचं ज्ञान आपल्याला संतांनी करून दिलं. म्हणून संताला एक विसरायचं नाही. पहिलं देवाला विसरू नका, विसरले हानीचे. संताला विसरू नका, कारण अनमोल किमतीचं शरीर जरी देवाने दिलं, पण मार्ग आपल्याला परमार्थाचा संतांनी दाखवला. मार्ग दावूनी गेले आधी, मार्ग दाबुनी गेले आधी, मार्ग दाबुनी गेले आधी, मार्ग दाबुनी गेले आधी. दयानिधी संत ते, 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 निधी संत ते. मार्ग दाबुनी गेले आधी, दयानिधी संत ते. दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. दाबून गेले
महाराज तुकोबाराय जर नसते, ज्या परिसराला संत नाही, ज्या तालुक्याला संत नाही, ज्या जिल्ह्याला संत नाही, महाराज त्या लोकाला वागणुकीची अक्कलच नाही, वारकरीला आदर नाही, कोणाचाच आदर नाही. का नाही? गावात एकतरी वारकरी पाहिजे, गावात एकतरी महात्मा पाहिजे. कारण संस्कार राहतात. कारण जिथं महात्मे येतं तिथं भजन आहे, तिथं संस्कार आहे. भाग्यवंता घरी वैष्णव मंडळी दुसरं काय करणार? वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन कन्या भाकरीच्या खाणे मोकळा वाजवा. कन्या भाकरीच्या खाणे मुखी राम नाम गाणे, मुखी राम नाम गाणे. वैष्णवा घरी सर्व काळ, वा वा, वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जन ती टाळ सदा, जन जन ती टाळ सदा, जन जन ती आता आपल्याला या घरामध्ये, एकनाथ महाराजांच्या घरामध्ये, सर्व परिवारामध्ये जे भजन ऐकायला मिळतं, संस्कार मिळते. महाराज लोकांचा आल्यावर किती मोठा आदर आहे. महाराज पैशावाले लोक लय बघितले महाराज. आम्ही रोज 2 घरं फिरतो. आम्ही सकाळी एक आणि संध्याकाळी एक. जानेवारीला पैसे पेटून दिले तर डिसेंबरलाही जायचे नाही, इतके लोक पैशावाले आहेत. पण संस्कार, वारकऱ्याची सेवा पुण्यात लागतं महाराज. वैष्णवा घरी सदा जन जनती कन्या भाकरीचे आम्हा राम नाम गाणे. म्हणून महात्मे पाहिजेत, संत पाहिजेत. आणि ज्या परिसरामध्ये, भागामध्ये संत आहेत, समजून चालायचे. हे परमार्थाचे संस्कार आहेत. इतके टाळकरी, इतकं वैभव, हे महात्म्यांचा परिसर आहे. विठ्ठला.